नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो, तुम्ही टी-ई-टीचा फॉर्म भरताय. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आपण त्याला म्हणतो. हा टी-ई-टीचा फॉर्म भरताना काही मित्रांचं पेमेंट फेल झालेलं आहे, तर काही मित्रांचा या ठिकाणी फॉर्म चुकलेला आहे. आता तो फॉर्म कशाप्रकारे दुरुस्त करायचा आणि तुमचं जे पेमेंट कटलं आहे ते कशाप्रकारे तुमच्या फॉर्ममध्ये घ्यायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. सर्वप्रथम बघा, एडिट फॉर्मविषयी बघू. मित्रांनो, आता तुमचा फॉर्म या 2 कंडिशनमध्येच एडिट होतो, नंतर या ठिकाणी एडिट होत नाही. बघा, जर तुम्ही फॉर्म भरताय आणि फॉर्म भरताना तुम्हाला शॉप प्रिव्ह्यू नावाचा एक सगळ्यात लास्टला या ठिकाणी ऑप्शन दिलेला असतो, की यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या फॉर्ममध्ये जर काही तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर व्यवस्थित सर्व फॉर्म बघा आणि अजूनही तुम्हाला एडिट करण्यासाठी आम्ही पर्याय देत आहोत असं त्याचा अर्थ होतो. समजा जर तुम्ही सर्व फॉर्म बघितला आणि या ठिकाणी पेमेंटसुद्धा केलं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्या लक्षात येते की आपला फॉर्म या ठिकाणी चुकलेला आहे. एडिट करण्याच्या अगोदर तर तुम्ही एडिट करू शकता, पण जर तुम्ही पेमेंट केलं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला माहिती झालं की आपल्या फॉर्ममध्ये अशी अशी चूक झाली, त्या कंडिशनला तुम्हाला काय करायचं आहे, कशाप्रकारे हा फॉर्म तुम्हाला टी-ई-टीचा दुरुस्त करायचा आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, एकदा तुम्ही फॉर्मचं पेमेंट केलं तर तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारे दुरुस्ती होत नाही. मग तुम्ही म्हणसाल आमचा फॉर्म तसंच राहील का? तर नाही. तर मित्रांनो, काय करायचं आहे, पेमेंट केलं आहे तुम्ही, या ठिकाणी फॉर्म चुकला आहे, आता तो फॉर्म तसाच ठेवायचा आहे. तुम्हाला नवीन मोबाईल नंबरवरून आणि नवीन ईमेल आय डीवरून या ठिकाणी परत ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर हा परत फॉर्म भरायचा आहे. जो तुमचा लेटेस्ट फॉर्म असेल तो फॉर्म या ठिकाणी ग्राह्य धरला जातो टी-ई-टी मार्फत. समजा तुम्ही आता काल एक फॉर्म भरला आहे आणि आज एक नवीन फॉर्म भरला आहे जो व्यवस्थित आहे, जो काहीही चुकलेला नाही. मग यामध्ये तुमचा फॉर्म कोणता, या ठिकाणी कोणत्या फॉर्मचा हॉल तिकीट येईल, तर आज भरलेला म्हणजे लेटेस्ट जो फॉर्म भरलेला असेल त्याचं या ठिकाणी हॉल तिकीट येईल. नंतर या ठिकाणी पेमेंटच्या संदर्भात आहे. आता खूप साऱ्या मित्रांचं पेमेंट या ठिकाणी फेल होत आहे आणि फेल झाल्यानंतर या ठिकाणी पेमेंट अपडेट होत नाही किंवा साईटवरती दाखवत नाही आणि पेमेंटसुद्धा कमी नाही, 1,000 रुपयाच्या आसपास तुमचं या ठिकाणी चलन कटतंय. आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, पेमेंट करताना सरासरी पेमेंट कोणाचं फेल झालं आहे, ज्यांनी UPI किंवा QR कोडने पेमेंट केलं आहे. तर मित्रांनो, काय करायचं, पेमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या मोबाईलचं किंवा तुमच्या जो कॅफे वगैरे असेल त्याचं नेटवर्क एकदम व्यवस्थित स्ट्रॉंग असलं पाहिजे, म्हणजे चांगलं नेटवर्क, बेस्ट नेटवर्क असलं पाहिजे. यूट्यूब व्हिडिओ वगैरे बफरिंग वगैरे झाले नाही पाहिजे, थांबले नाही पाहिजे, अशा प्रकारचं नेटवर्क पाहिजे बस. त्यानंतर तुम्हाला हे पेमेंट करायचं. आता UPI असेल किंवा QR काय राहतं, तुमचं एखादा ॲप्स राहतं, त्या ॲप्समधून बँकेमधून पैसे काढतात, परत ते पैसे त्या फॉर्मला जातात, म्हणजे यामध्ये 2 ते 3 प्रोसेस होत असतात. त्यामुळे याचं पेमेंट फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने या ठिकाणी पेमेंट करा. जवळपास 99% तुमचं पेमेंट या ठिकाणी फेल होत नाही. आता काहींनी पेमेंट केलं आहे तर त्यांचं पेमेंट हे फेल झालं आहे, मग त्यांनी काय करायचं आहे, पेमेंट करण्याची प्रोसेस परत या ठिकाणी करायची आहे. बघायचं पेमेंट करण्याची प्रोसेस करताना तुमचं पेमेंट हे अपडेट होतं आहे का. जर पेमेंट हे अपडेट झालं तर परत पेमेंट करायची गरज नाही. आणि ज्यांचं पेमेंट या ठिकाणी फेल झालेलं आहे, ही एक प्रोसेस. आणि दुसरी एक प्रोसेस म्हणजे तुम्हाला 24 तास थांबायचं आहे. 24 तासानंतर या ठिकाणी वेबसाईटला तुमचा फॉर्म ओपन करून बघायचा आहे, पेमेंट या ठिकाणी ऑटोमॅटिकली अपडेट झालेलं असाल. आणि तरी नाही झालं, तुम्ही 24 तास थांबलात, तुमचं पेमेंटसुद्धा अपडेट नाही झालं, परत पेमेंट करून म्हणून दाखवत आहे, तर तुम्ही परत पेमेंट करा. तुमचं पहिलं जे फेल झालेलं पेमेंट असेल, जर तुमच्या बँकमधून कट झालं असेल पण समोर गेलं नसेल, ते पेमेंट तुमचं या ठिकाणी रिटर्न येईल. लक्षात घ्यायचं, 24 तासानंतर वेट करा. 24 तासानंतर परत पेमेंट करून बघा, या ठिकाणी तुमचं पेमेंट होऊन जाईल. नाहीतर 24 तासामध्येच तुमचं हे पेमेंट अपडेट होईल. 2 कंडिशन या ठिकाणी लक्षात घ्यायचं. फक्त हे जे पेमेंट करताना लक्षात घ्यायचं, फॉर्मची डेट संपू द्यायची नाही. अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्सचा. जय हिंद.